हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आणखीन एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 19 फेब्रुवारी, तर आज आहे शिवजयंती. तर सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.
परसू तुला काय झालं? राग आलाय तुला? कोकोला घेतलं म्हणून राग आलाय? इथे कोको आहे, कोकोला मी थोडस घेतलं तर ह्याला राग आलाय. आता मी बनवत आहे शेवभाजी. तर शेवभाजी बनवण्यासाठी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी दाखवणार आहे. तर कढई ठेवली आहे मी, गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकलेलं, तेलामध्ये कांदा टाकला आणि कांदा छानपैकी फ्राय करून घेतली आहे. आणि कांदा रेड ब्राउनिश थोडासा झाल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे. आणि टोमॅटो ॲड केल्यानंतर छानपैकी ते फ्राय करून घ्यायचं आहे. आणि दोन्ही पण एकत्र झाल्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट त्याच्यामध्ये ॲड करायची. मी सुद्धा केली याच्यामध्ये, पण व्हिडिओ घ्यायचा राहिलेला. छान फ्राय झाल्यानंतर लाल तिखट, हळद, धने पावडर आणि गरम मसाला आहे ते चवीनुसार टाकायचे. तुम्हाला जितकं तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता. मी जास्त तिखट नाही केलेलं आहे, मीडियम करते, कारण की शेवभाजीची शेव सुद्धा थोडी तिखट असते. त्या अंदाजानेच तुम्ही मसाले ॲड करा. छानपैकी मसाले फ्राय करून झाल्यानंतर इथे आपण टाकायचे वाटणाचा मसाला, म्हणजे कांदा लसूणचं आपण कालवणासाठी जे वाटण करतो तर ते वाटण इथे टाकायचंय. अगदी थोडंसंच टाकायचंय, जास्त नाही टाकायचंय. मी फक्त 1 चमचा टाकलेला, तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी किती टाकलेले. त्या अंदाजाने तुम्ही टाका. आणि ही भाजी मी 2 व्यक्तींसाठी बनवत आहे, त्यामुळे ती थोडीच आहे. आणि त्यानंतर चवीनुसार इथे मी मीठ टाकून घेतलंय आणि छानपैकी मिश्रण एकत्र करून घ्यायचंय. आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर पण छान मस्तपैकी तुम्हाला आवडेल तेवढी तुम्ही ॲड करू शकता. आणि छानपैकी हा मसाला फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी ॲड करते. आणि तुम्हाला असं वाटेल की खूप जास्त पाणी टाकलंय, पण शेवभाजीसाठी थोडं जास्तच पाणी टाकायचं, कारण की शेव टाकल्यानंतर ते पूर्ण घट्ट होतं. त्यामुळे मी इथे 1 ग्लास पाणी टाकलेले. आणि छानपैकी आता हे मिक्स करून घेतलंय. आणि मग त्याच्यामध्ये कोथिंबीर आणखीन ॲड केली मी. आणि चांगलं मिश्रण उकळून द्यायचं. आणि चांगलं उकळून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला उकळीमध्ये टाकायचं नाहीये शेव. तर पूर्ण उकळून झाल्यानंतर आपल्याला अंदाज येतो की हां, आता हे बस झालंय. तर मग आपण ते झाल्याच्या नंतर गॅस बंद करायचा आहे. तर आता इथे थोडी-थोडी उकळी यायला लागलेली आहे, तुम्हाला दिसते. तर आणखीन जास्त आपण याची उकळ करूयात. आणि छानपैकी आता हे उकळायला लागले. तर पूर्ण उकळ झाल्याच्या नंतर आता मला असं वाटतं हे रेडी होत आलेलं आहे. तुम्ही बघू शकताय व्हिडिओमध्ये. तर आता एक छानपैकी उकळ आली आहे, तर गॅस बंद करून याच्यामध्ये शेव टाकायची आणि मग गॅस बंद ठेवायचा आणि झाकण ठेवायचे. तुम्ही बघू शकताय आता आपली शेवभाजी रेडी झालेली आहे. तर खूप सुंदर झालेली आहे आणि मस्तपैकी स्मेल पण येतोय. तर कशी वाटली तुम्हाला माझी शेवभाजीची रेसिपी? कमेंट करून नक्की कळवा. साध्या आणि सोप्या आणि इन्स्टंट पद्धतीने मी दाखवलेली आहे. तर कशी वाटतेय तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर चला मग आपण परत भेटूया नवीन रेसिपी सोबत. तर तुम्ही बाकी व्हिडिओ बघून घ्या. हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज आहे महाशिवरात्री. तर महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि मी आज बनवत आहे साबुदाणा वडे. तर छानपैकी आता साबुदाणा वडे बनवून घेते. आणि हो, मंदिरामध्ये दर्शनासाठी संध्याकाळी जाणार आहे, तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला आज पाहायला भेटेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता संध्याकाळचे जवळपास 7:00-7:30 झालेले आहेत आणि आम्ही निघालेलो आहे दर्शनाला. आणि मध्येच रस्त्यामध्ये आल्यानंतर लाईट गेलेली आहे, त्यामुळे हा तुम्हाला सगळीकडे अंधार दिसतोय. तर बघूया आता लाईट कधी येते. आणि आता जस्ट आम्ही पोहोचलेलो. तुम्ही बघू शकता मंदिर खूप सुंदर फुलांनी सजवलेलं होतं, खूप छान दिसत होतं. पण लाईट नसल्यामुळे ते तुम्हाला इतकं व्यवस्थित दिसत नाहीये. आणि इथे पूर्ण अंधार झालेला आणि लाईन पण खूप मोठी होती. तर मी कदाचित लाईट आली तर बाहेरून तुम्हाला परत मंदिर दाखवेल. तर इथे जनरेटर पण होतं, पण त्यांनी मध्ये-मध्ये जिथे इम्पॉर्टंट आहे तिथे-तिथे लाईट्स लावल्या होत्या, जेणेकरून ते जास्त वेळ राहावं.
तर आता छान मंदिराच्या आतून बाहेरून सगळीकडून फुलांची आरास केलेली होती. खूप सुंदर दिसत होतं. तर बघतच राहावं असं वाटत होतं. तर बघूया आता कसं होतंय आपलं दर्शन. तर आता आम्ही आलेलो आहे आतमध्ये, लाईनमध्ये अर्धा तास उभं राहिलेलो. आता बघा लाईट आलेली आहे आणि बघा किती सुंदर दिसतं, एकदम फुलांचं येल्लो आणि ऑरेंज कलरमध्ये खूप सुंदर दिसत होतं हे मंदिर. असं लांबून बघितलं तरी खूप छान दिसत होतं आणि आतमध्ये पण असंच सजवलेलं होतं. तर बघू शकता तुम्ही आता लाईटमध्ये कसं दिसतंय. तर आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि मग दर्शन झाल्यानंतर इथे आम्ही आलेलो ज्यूस प्यायला. तर पायनॅपलचा ज्यूस घेतला. तर छान मस्त होतं, जरा बरं वाटलं पिऊन. मंदिरामध्ये दर्शन वगैरे झालं आणि सगळं झाल्यानंतर मी आलेली केयूरकडे. तर इथे आजींनी छानपैकी खिचडी बनवत होत्या आजी आणि मग इथे छानपैकी फराळ केला, खिचडी वगैरे खाल्ली आणि पूर्ण खिचडीची व्हिडिओ घ्यायला तर मला काही जमलेली नाहीये. तर मग असा गेला हा आमचा आजचा दिवस. तर तुमचा कसा गेला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसहित. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. बाय.